वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण पवित्र पोर्टल रजिस्ट्रेशन प्रक्रिया 2025 आणि शिक्षक भरती 2025 संदर्भात जाणून घेणार आहोत। या व्हिडिओ जो आहे खूप महत्त्वाचा आहे, अतिशय महत्त्वाचा आहे। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचं नोटिफिकेशन बेल ऑल ओव्हर सेट करा, जेणेकरून तुमच्याकडून शिक्षक भरती संदर्भात पवित्र पोर्टल संदर्भात कोणत्याही प्रकारची महत्त्वाची माहिती मिस होणार नाही। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। सगळ्यात अगोदर टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। आता मेन विषयाकडे येऊया। सगळ्यात अगोदर पहिली गोष्ट म्हणजे काल रात्री 12 वाजेपर्यंत जे आहे पवित्र पोर्टलवरची जी काही रजिस्ट्रेशनची प्रक्रिया होती, रजिस्ट्रेशन प्रक्रिया 2025 पूर्ण झालेली आहे। सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की सर्वांनी ज्या अभ्यासधारकांनी टेट एक्झाम 2025 दिली होती, मॅक्झिमम जास्तीत जास्त अभ्यासधारकांनी रजिस्ट्रेशन जे आहे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण केलेली आहे। रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता एक्झॅक्ट आकडेवारी किती आहे उमेदवारांची, तर ती जी आकडेवारी आहे ती ऑथेंटिक म्हणजे जेवढी काही पूर्ण संख्या पाहिजे ती अजूनही समोर आलेली नाही आहे। पण जी आकडेवारी समोर आली होती, जसं मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मागच्या काल का परवाच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं, 1,65,17,000च्या आसपास आकडेवारी होती। 1,75,000 पर्यंत ही आकडेवारी जाऊ शकते। आता ज्यावेळेस रिअल आकडेवारी येईल तर त्यामध्ये याच्यामध्ये अजून थोडी वाढ होईल, तर एक्झॅक्ट आकडेवारी ती समोर येईल आणि ती समोर आल्यानंतर तुमच्यापर्यंत ती पोहोचवली जाईल की किती उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलेलं आहे। आता 2,11,308 उमेदवार होते, त्यापैकी काही उमेदवारांनी रजिस्ट्रेशन केलं, काही उमेदवारांचं रजिस्ट्रेशन राहिलेलं असेल, पण मात्र आता रजिस्ट्रेशन प्रक्रिया तुम्हाला करता येणार नाही। अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, आता इथं पवित्र पोर्टलचं रजिस्ट्रेशन पूर्ण झालं म्हणजे सर्व अभ्यासधारकांनी आता आरामशीर रिलॅक्स राहिलं तरी काही हरकत नाही, कारण की आता मुदतवाढ मिळणार नाही किंवा आता तुम्हाला रजिस्ट्रेशनमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही। तुम्ही तुमचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय केला आहे म्हणजे तुम्ही तुमचं पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केलं। रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्ही तुमची स्वतःची माहिती भरली, माहिती भरल्यानंतर तुम्ही तुमचे स्वतःचे डॉक्युमेंट्ससुद्धा अपलोड केले। डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो सेल्फ सर्टिफाय केला आणि आशा करतो किंवा होप ठेवतो की तुम्ही तुमचा फॉर्मसुद्धा डाउनलोड केला असेल, कारण की आपण वारंवार तुम्हाला त्या गोष्टी सांगितल्या होत्या। ठीक आहे, आता राहिली मेन गोष्ट की पवित्र पोर्टलवर जर समजा उदाहरणार्थ तुमच्या काही गोष्टींसंदर्भात तुमच्या अडचणी होत्या, त्या अडचणींसंदर्भातच तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे। त्या कोणत्या आहेत बघा। आता सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे रजिस्ट्रेशन नंतर होऊ शकते किंवा त्याच्यामध्ये बदल होऊ शकतो का, तर नाही। आता तुम्हाला रजिस्ट्रेशन करता येणार नाही किंवा त्याच्यामध्ये बदल करता येणार नाही। राहिला विषय पुढील प्रक्रिया काय असणार, तर पुढील प्रक्रिया साहजिकच कोणकोणत्या आहेत त्या सांगून देतो। याच्यानंतर शिक्षकां म्हणजे संच मान्यतेची जी आकडेवारी आहे ती समोर येईल। आकडेवारी समोर आल्यानंतर अतिरिक्त शिक्षकांचं समायोजन होईल। समायोजन झाल्यानंतर म्हणजे बदली प्रक्रिया जी आहे ती राबवली जाईल। एखाद्या ठिकाणी एखाद्या जिल्ह्यामध्ये समजा 600 वॅकन्सी आहे, त्यातल्या 100 शिक्षक जर अतिरिक्त झाले तर त्यावेळेस ते अतिरिक्त शिक्षकांसाठी 100 जागा जातील। उरलेल्या ज्या काही 500 जागा आहेत त्या मात्र पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती 2025 साठी येतील। अशा पद्धतीचं चित्र असणार आहे। मग अगोदर आकडेवारी समोर येईल 1-2 दिवसामध्ये, नंतर मग शिक्षकांचं समायोजन, नंतर मग बदली प्रक्रिया त्याच्या दरम्यान, आणि नंतर मग काही दिवसानंतर तुम्ही बघाल की आयुक्त कार्यालयामार्फत किंवा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत वेगवेगळ्या ज्या आस्थापना आहेत त्यांना जाहिराती देण्यासाठी मुदत दिल्या जाईल। जाहिराती लवकरच पवित्र पोर्टलवर येतील आणि पवित्र पोर्टलवर जाहिराती आल्यानंतर आपल्याला जाहिरातींना प्रिफरन्स किंवा आपल्याला जाहिरातींना पसंतीक्रम द्यावे लागतील। पसंतीक्रम देताना पसंतीक्रम किंवा प्रिफरन्स लॉकसुद्धा करावं लागतील आणि नंतर मग काही दिवसानंतर निवड यादी प्रसिद्ध होईल आणि नंतर मग आपलं सिलेक्शन झालं किंवा नाही झालं ते आपल्याला कळणार आहे। आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे जी मला तुम्हाला सांगायची ती आहे, पवित्र पोर्टलवर रजिस्ट्रेशन केल्यानंतर काही उमेदवारांच्या मनामध्ये अजूनही काही गोष्टींसंदर्भात संभ्रम आहे, भीती आहे किंवा प्रश्नचिन्ह आहे। त्या संदर्भात काही क्वेरीज होत्या, ते क्लिअर करतो। सगळ्यात पहिले महत्त्वाच्या काही गोष्टी होत्या की काही उमेदवारांनी जे स्वतःचं रजिस्ट्रेशन केलं तर त्या दरम्यान डॉक्युमेंट जे आहे डॉक्युमेंट संदर्भात तुमच्याजवळ जर काही इश्यू असेल तुमचा, तर आता काय करायचं आहे, आता बघा तुमच्याजवळ समजा डोमिसाईल आहे। डोमिसाईलला तुम्हाला ऑप्शन काय होतं, तर तुम्हाला डोमिसाईलला ऑप्शन दिलं होतं 3 प्रकारचे कागदपत्र तुम्ही अपलोड करू शकता आणि जर तुम्ही ते केले असेल तर निश्चिंत राहा, कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येणार नाही। रहिवासी दाखलासुद्धा चालू शकतो। ठीक आहे, आता अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे नॉन क्रिमिनल संदर्भात, की काही विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं रिसेंटमध्ये नॉन क्रिमिनल असलं तरी चालतं का, तर ते चालतं, काही टेन्शन घेऊ नका। काही विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की काही डॉक्युमेंट्समध्ये मिसमॅच आहे किंवा अडचण आहे किंवा त्याच्यामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे, तर मग त्यावेळेस काय, तर बघा त्याच्याबद्दल काही अडचण किंवा त्याच्याबद्दल काही टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला। किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटची जी सी टेट आहे, जास्तीत जास्त उमेदवारांचा हा प्रश्न होता
सेंट्रल गव्हर्नमेंटची जी सीटेट आहे त्याच्यामध्ये सुद्धा थोडाफार स्पेलिंगमध्ये मिस्टेक आहे किंवा नाव आहे, वडिलांचं नाव आहे पण त्याच्यानंतर सरनेम नाही आहे, किंवा आईच्या ठिकाणी जिथं आईचं नाव पाहिजे तिथं सरनेम आलेलं आहे. तर ज्या काही अडचणी असतील तुमच्या त्याच्या संदर्भात एवढी पॅनिक होऊ नका. त्या संदर्भात तुमच्याजवळ फक्त पुरावा असला पाहिजे की तुम्ही तेच व्यक्ती आहात ज्यांनी TET परीक्षा दिलेली आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटची TET जी आहे तिचं प्रमाणपत्र फक्त आपल्याला डिजिलॉकरमध्ये मिळतं, त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. तर शक्यतो काय करा, तुम्ही त्या संदर्भाचा फक्त पुरावा किंवा गॅजेट तुम्ही काढून घ्या, जेणेकरून तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला अडचण येणार नाही. अजून एक महत्त्वाची गोष्ट होती ती होती डॉक्युमेंटच्या संदर्भात, की काही उमेदवारांचे डॉक्युमेंट्स जे आहेत, आता समजा उदाहरणार्थ तुमच्याजवळ नंतरचं समांतर आरक्षण किंवा नंतरचं डॉक्युमेंट असेल 14 मे 2025 नंतरचं, तर त्यावेळेस मात्र ते चालणार नव्हतं. तुम्ही जर ते अपलोड केलं असेल तर ते मात्र चालणार नाही. म्हणजे एखाद्या उमेदवाराचं थोडक्यात समांतर आरक्षण घ्यायचं आणि तुमचं डॉक्युमेंट नंतरचं आहे तर ते तुम्हाला नंतरचं डॉक्युमेंट चालणार नाही आणि ते अलाउडसुद्धा करणार नाही. अजून एक खूप महत्त्वाचा गंभीर प्रश्न आहे, तो आहे TET परीक्षेसंदर्भात. आता 2025 यांनी TET दिली, काही विद्यार्थी पासआउट होतील तर त्यांना ती माहिती ॲड करता येईल का? तर ती माहिती ॲड नाही करता येणार. त्याच्या मागचं रिअल कारण सांगतो. कारण की आता रजिस्ट्रेशन तर संपलं, तुम्ही रजिस्ट्रेशन कसं करणार आहात, ती माहिती कुठं ॲड करणार आहात. त्याच्यामुळं शिक्षक भरती 2025मध्ये तुम्हाला तो फायदा नाही मिळणार. पण तुम्हाला येणारी जी पुढची TET परीक्षा आहे त्याच्यामध्ये तुम्ही त्या TET परीक्षेचा फायदा घेऊ शकता. तुम्हाला त्या TET परीक्षेचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये होईल. ठीक आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट आहे की काही उमेदवारांचा प्रश्न होता. आता या सगळ्या गोष्टी झाल्या. आता फॉर्ममध्ये काही ठिकाणी जर तुमच्याकडून राहिला असेल, काही मिस्टेक झाली असेल, थोडीफार मायनर मिस्टेक असेल, MSCIT बद्दल इन्फॉर्मेशन असेल किंवा थोडीफार एखाद्या डॉक्युमेंट संदर्भाची मागे पुढे झाला असेल थोडं डॉक्युमेंट्स, किंवा एखादी काही गोष्ट झाली असेल तर काळजी करू नका. त्या संदर्भात एवढं काही चिंता करायची आवश्यकता नाही. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये सर्व गोष्टी ज्या आहेत तपासल्या जातात. योग्य गोष्टी असतील किंवा तुमच्या जर समस्या काही जास्त लक्ष देण्यासारखी नसेल तर त्यावेळेस ती इग्नोरसुद्धा केल्या जाते, एवढं त्याच्याकडे लक्ष दिलं जात नाही. ठीक आहे. त्याच्यामुळे टेन्शन फ्री राहा. या सगळ्या गोष्टी येणाऱ्या काळामध्ये होतात. आणि आता रजिस्ट्रेशन झालं, रिलॅक्स राहा. आता फक्त तुम्हाला वेट अँड वॉचची भूमिका घ्यायची आहे की पुढच्या प्रक्रिया फक्त लवकरात लवकर हो, जेणेकरून शिक्षक भरती 2025 लवकरात लवकर पूर्ण हो. आता ही जी प्रक्रिया आहे ही जून 2026 पर्यंत जी आहे पूर्ण व्हायला पाहिजे. जर जूनपर्यंत पूर्ण झाली तर येणाऱ्या शैक्षणिक वर्षामध्ये या उमेदवारांना जॉईनिंगसुद्धा मिळू शकते. पण मात्र थोडा उशीर सुद्धा जर झाला तर त्यावेळेस मात्र तुम्हाला थोडी उशिरा जॉईनिंग मिळण्याची शक्यता आहे. आता या प्रक्रिया लवकरात लवकर होण्यासाठी शासनातर्फे जे आहे प्रयत्न केले जातील आणि काही पाठपुरावा सुद्धा करावा लागेल, जेणेकरून या प्रक्रिया लवकरात लवकर होईल. तर अशा पद्धतीचा हा व्हिडिओ होता किंवा ही इन्फॉर्मेशन होती. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि मी आशा करतो की जवळपास जेवढे काही अभ्यासधारक जे आपले व्हिडिओ बघतात किंवा व्ह्युअर्स आहेत त्या सर्वांनी स्वतःचा फॉर्म सेल्फ सर्टिफाय केला असेल किंवा रजिस्ट्रेशन केलं असेल. ठीक आहे. तर आता तुम्ही रिलॅक्स राहा. येणाऱ्या भरती प्रक्रियेच्या ज्या काही अपडेट्स आहे फक्त त्या घेत राहा आणि नेहमी अपडेट किंवा नेहमी काय म्हणतात त्याला नोटिफिकेशन जे आहे ऑन करून ठेवा, जेणेकरून कोणतीही महत्त्वाची माहिती असेल तरी तुमच्याकडून मिस होणार नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय. तुमचे काही डाऊट्स किंवा क्वेरीज असतील तर ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहा. मी ते नक्कीच घेण्याचा प्रयत्न करीन आणि उत्तर देण्याचा सुद्धा प्रयत्न करेन. 1 सेकंड व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.